स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या किमान 145 जागांसाठी जुळवाजुळव करतात। आणि या गुंतागुंतीच्या परिस्थितीत अपक्ष आमदार राज्याची पुढची सत्ताधारी आघाडी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात। राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कुणा एकालाच बहुमत मिळेल याचा अंदाज लावणं सध्या तरी अवघड बनलंय। त्याचमुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांना सत्ता स्थापन करताना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे। बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती संघटनेचे अनेक उमेदवार रिंगणात आहेत आणि अशातच निकालाबाबत आणि सत्ता समीकरणांबाबत बच्चू कडूंनी मोठं विधान केलंय। अपक्ष आणि लहान पक्ष सरकार बनवेल, मोठ्या पक्षांना पाठिंबा द्यावा लागेल। किती अपक्ष येतील असं तुम्हाला वाटतं? साधारणतः तुमच्या पक्षाचे किती आमदार येतील? आमचे किमान 7 ते 8 पर्यंत आम्ही जाऊ आणि अपक्ष आणि काही आमचे मित्र पक्षातले, असं एकंदरीत यावरच सगळं सरकारचा खेळ राहील। निकालापूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी अपक्षांना गळाल लावायला सुरुवात केली आहे। सत्ताधारी आणि विरोधकांनी बच्चू कडूंना संपर्क साधलाय अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र आपला पाठिंबा नेमका कुणाला असेल याचे पत्ते त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलेत। नहीं, ऐसा किसी मैं स्पेसिफिक किसी का फोन आया ये तो नहीं बताऊंगा, लेकिन सबका संपर्क चालू है। हम भी दूसरे के साथ संपर्क में हैं। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी निकालानंतरच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या पक्षाची भूमिका ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केली। जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा युती आघाडीला पाठिंबा देण्यासाठीचं संख्याबळ प्राप्त झालं तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहण्याचा पर्याय निवडू, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आपल्यालाच पाठिंबा देईल असा विश्वास महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। निश्चित त्यांची चांगली भूमिका आहे। सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो। सत्तेमध्ये राहून ज्या मतदारसंघामध्ये लोकांना आपण आश्वासन दिले परंतु तिथे आपले उमेदवार आले नाहीत तिथेही काम करता येतात। म्हणून प्रकाश आंबेडकरांनी चांगली भूमिका घेतली, त्यांचं आम्ही स्वागत। आता त्यांची भूमिका काय राहील तेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोलू आपण। त्यांचे किती कॅन्डिडेट येणार, त्यांना काय विश्वास आहे मला माहीत नाही, किती येऊ शकतात वंचितचे। परंतु त्यांनी राज्यघटनेच्या बरोबर राहिलं पाहिजे, लोकशाहीच्या बरोबर राहिलं, त्या तत्वज्ञानाबरोबर राहिलं पाहिजे, हे मात्र मला पक्क वाटतं। बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत। त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू। काय विचार करायचा नाही? हमारे साथ रहेंगे। राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला जर बहुमत मिळालं नाही तर अपक्ष आणि छोटे पक्ष किंग मेकरची भूमिका बजावतील हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि राज्यातल्या विविध मतदारसंघांचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहतोय। खास करून जे फेसेस आहेत, जे प्रमुख चेहरे आहेत, त्यांचे या निवडणुकीत काय होणार याची कमालीची उत्सुकता आहे। आतापर्यंत एक टप्पा कार्यक्रमाचा पूर्ण झालाय। पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या लढती उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। बघूयात तिथल्या प्रमुख लढती कोणत्या आहेत आणि काय त्यातले महत्त्वाचे फॅक्टर आहेत ज्यातनं पुढचा निकाल जो आहे तो समोर येऊ शकतो। अर्थात मंदार आपल्याबरोबर आहेत, चर्चा आपण करणारच होतो। चला, यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।